राष्ट्र श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात मुंबई शहर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. धारावीपासून कुलाब्यापर्यंत पसरलेल्या मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभेचे 10 मतदारसंघ येतात. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीपासून मलबार हिल, वाळकेश्वर यासारख्या उच्चभ्रूंचा म्हणून ओळखला जाणारा परिसर यामध्ये येतो. भेंडी बाजार, डोंगरी, नागपाडा, माहीम यांसारख्या सर्वसामान्य मुस्लिम बहुल वस्ती असलेला, मशीद बंदरमधल्या हातगाडी ओढून गुजराण करणाऱ्या मतदारांचाही हा परिसर आहे. दादर, लालबाग, परळ, गिरगाव यासारखी अस्सल मराठी वस्ती असलेला, तर रे रोड, डॉकयार्ड रोड यासारख्या भागात अन्य राज्यातून येऊन मुंबईत स्थिरावलेल्या नागरिकांचा परिसरही इथं आहे. जोडीलाच सायन कोळीवाडा, माटुंगा हा परिसर विविध भाषिक नागरिकांचा म्हणून ओळखला जातो. विशेषतः 5-6 दशकांपूर्वी दाक्षिणात्य राज्यातून आलेले नागरिकही इथे राहतात. जोडीलाच पारसी कॉलनीसारख्या अल्पसंख्य वर्गाचाही मोठा परिसर मुंबई शहर जिल्ह्यात मोडतो. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेलं मंत्रालय, विधानभवनाची इमारत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान आणि देशाची आर्थिक नाडी म्हणून ओळखला जाणारा मुंबई शेअर बाजारही याच भागात आहे. दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे 4 विधानसभा मतदारसंघ, तसंच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेले वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा असे 6 विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात. एकूण 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपापलं राजकीय वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मुंबई शहरातल्या वरळी आणि शिवडी या 2 मतदारसंघांमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. भायखळा आणि माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. मलबार हिल, कुलाबा, वडाळा आणि सायन कोळीवाडा या 4 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. सोबतच धारावी आणि मुंबादेवी या 2 मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. यंदा या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढतींची शक्यता आहे. महाविकास आघाडीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, तर महायुतीतले भाजपा आणि शिवसेना अशा 4 पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील राजकीय लढती आहेत. युती आघाड्यांच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला मुंबई शहर जिल्ह्यातला एकही विधानसभा मतदारसंघ येणार नाही अशी शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीतून एखादी जागा मिळावी यासाठी समाजवादी पार्टी प्रयत्नशील आहे. या जोडीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष उमेदवारांचाही भरणा या निवडणुकीत असण्याची शक्यता आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावी विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आला आहे. अदानी उद्योग समूह हा पुनर्विकास प्रकल्प राबवत असून विरोधकांनी हा मुद्दा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला आहे. गेल्या 4 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या धारावीतून विजयी होत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. यंदा काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांच्या ज्योती गायकवाड म्हणजेच ज्योती प्रभू गिरी देसाई यांना उमेदवारी दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात जोर लावला होता. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची जोरदार शक्यता आहे. या मतदारसंघातून समीर वानखेडे यांना राजकीय आखाड्यात उतरवलं जाईल अशी चर्चा सुरू आहे. त्याशिवाय राजेश खंदारे यांचंही नाव चर्चेत आहे. वानखेडे किंवा खंदारे यांना उमेदवारी देऊन इथलं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असेल. सायन कोळीवाडा. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. 2014 आणि 2019 या 2 विधानसभा निवडणुकीत तमिल सेल्वन हे या मतदारसंघातून विजयी झाले.
तर 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर जगन्नाथ शेट्टी निवडून आले होते. काँग्रेसकडून या जागी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस गणेश यादव यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्याशिवाय पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष चरण सिंग सप्रा आणि मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याही नावाची चर्चा रंगत आहे. गणेश यादव यांनी यापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावलं होतं. त्यावेळी त्यांनी 40,894 मतं मिळवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा यादव यांना संधी मिळणार की काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहावं लागणार आहे. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वडाळा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून म्हणजेच 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीत कालिदास कोळंबकर निवडून आले. यावेळी 9व्यांदा आमदार बनण्यासाठी ते सज्ज आहेत. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या कोळंबकर यांनी नारायण राणे यांची सोबत करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014मध्येही ते काँग्रेस आमदार म्हणून निवडून आले. पुढे भाजपात प्रवेश करून कमळ या निशाणावर 2019 साली ते आमदार बनले. यावेळीही भाजपानं त्यांना उमेदवारी दिली आहे. इथून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसकडून शिवकुमार लाड लढले होते. त्यावेळी त्यांना 25,000 मते मिळाली होती. मनसेनं इथून स्नेहल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा लक्षवेधी ठरण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात बहुरंगी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 या 2 विधानसभा लढतीत सदा सरवणकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते. तर 2009च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन सरदेसाई यांनी त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. यंदा सरवणकर शिवसेनेच्या तिकिटावर सलग 3ऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माहीमचे विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे विद्यमान आमदार असून ते 2ऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. वरळी मतदारसंघात 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांचा जवळपास 5,000 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांचा पराभव केला. तर 2019मध्ये आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवत ती जिंकली. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे दोघंही त्यांच्यासोबत आहेत. या दोघांनाही विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अन्य दिग्गज नेत्यांचाही राबता या मतदारसंघात आहे. भाजपाकडे हा मतदारसंघ येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा अशी ही तिरंगी पण चुरशीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी हे आमदार आहेत. 2014च्या विधानसभेतही ते निवडून आले होते. मावळत्या विधानसभेत त्यांनी पक्षाचे गटनेते म्हणूनही काम पाहिलं आहे. यंदाही त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातले पक्षाचे लोकसभा निवडणूक समन्वयक सुधीर साळवी यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मनसेनं इथून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 2009मध्ये बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता. शिवडीत उमेदवार निवडीवर बरीच राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. भायखळा मतदारसंघात विद्यमान शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यासमोर विरोधकांचं तगडं आव्हान असणार आहे.
2014च्या निवडणुकीत एमआयएमचे वारिस युसूफ पठाण तर 2009ला काँग्रेसचे मधुकर चव्हाण इथून निवडून आले होते. या मतदारसंघात माझगाव, ताडवाडी, नागपाडा, भायखळा असा सर्व परिसर येतो. जाधव यांना मागच्या निवडणुकीत 51,000 मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेले एमआयएमचे वारिस पठाण यांना 39,000, काँग्रेसचे मधू चव्हाण यांना 24,000 तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना जवळपास 10,000 मतं मिळाली होती. त्यामुळे यावेळी विरोधक एकत्रित आव्हान उभं करणार का, हे पाहावं लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं इथून मनोज जामसोदकर यांना संधी दिली आहे. सध्या कोणत्याच आघाडीचा घटक नसलेल्या एमआयएमनंही पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांविरोधात विरोधी आघाडी एकजूट राखणार की पुन्हा एकदा बहुरंगी लढत होणार, हा प्रश्न आहे. मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनीच इथून विजय मिळवला होता. मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असणारा हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथून 77,000 तर महायुतीच्या उमेदवाराला 36,000 मतं मिळाली होती. काँग्रेसकडून अमीन पटेल पुन्हा या मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा केला आहे. मलबार हिल मतदारसंघात भाजपाचे मंगल प्रभात लोढा विद्यमान आमदार आहेत. 2014 आणि 2009च्या निवडणुकीतही लोढा यांनीच बाजी मारली होती. यावेळीही भाजपानं आपल्या पहिल्या यादीतच लोढा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत इथं काँग्रेसच्या उमेदवाराला 21,000 मतं मिळाली होती, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला इथून 87,000 तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 39,000 मतं मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीसमोर तुल्यबळ उमेदवार शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कुलाबा मुंबईच्या दक्षिण टोकाला असलेला मतदारसंघ म्हणजे कुलाबा. या मतदारसंघात भाजपचे राहुल नार्वेकर हे विद्यमान आमदार आहेत. मावळत्या विधानसभेचे ते अध्यक्षही आहेत. याआधी 2014मध्ये इथून भाजपचे राज पुरोहित तर 2009ला काँग्रेसच्या ॲनी शेखर या निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपनं पुन्हा एकदा नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी नार्वेकर आणि पुरोहित यांच्यासोबत चर्चा करून समेट घडवला. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांमधल्या या निवडणुकीबाबत राजकीय विश्लेषक सौरभ शर्मा यांनी सांगितलं. मुंबईतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 12 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या 12 मतदारसंघांमधल्या राज्याच्या राजकारणातला केंद्रबिंदू मानला जाणारा धारावी, शिवडी, वरळी, भायखळा, मुंबादेवी यासारखे अनेक महत्वाचे मतदारसंघ या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अनेक मंत्री कार्यरत आहेत. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, त्याशिवाय राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि सध्या राज्याच्या राजकारणाचा जो विषय ठरलेला आहे तो म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीच्या मतदारसंघातून जाहीर करण्यात आलेले आहे तो माहीम मतदारसंघ हा सुद्धा दक्षिण मध्य मुंबईतील एक महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. आपण लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर नजर टाकली तर दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, वरळी आणि शिवडी या 6 मतदारसंघांचा समावेश होतो. तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये सायन, वडाळा, चेंबूर, अणुशक्तीनगर, कुर्ला, धारावी आणि माहीम या मतदारसंघाचा समावेश होतो. जर दक्षिण मुंबई या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण मध्य मुंबईतील कुलाबा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष जे सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वाटेला ही जागा जाणार असल्यामुळे ते या ठिकाणी उमेदवार देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मलबार हिल या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून मंगल प्रभात लोढा यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यांनी आपला अर्ज नुकताच सादर केलेला आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात काँग्रेसकडनं उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे सध्या या मतदारसंघासाठी मातब्बर चेहरा नसला तरी जैन, शिक्षित आणि इतर समाजातील चेहरा दिली जाण्याची दाट शक्यता या मतदारसंघातून वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मुंबादेवी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे
अमीन पटेल यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं गरजेचं आहे. भायखळा गिरणी कामगारांची लोकवस्ती म्हणून ओळखले जातो आणि या मतदारसंघामध्ये सध्या भायखळ्यातून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद असल्याचं दिसून आलेलं आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून दावेदारी करण्यात आलेली आहे. दरम्यान महायुतीकडून या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांच्यावर पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण उमेदवार दिला जातो हे पाहणं उत्सुकतेचं असेल. गेल्या काही महिन्यांपासून MIM ने देखील सुरुवात केलेली आहे. त्यामुळे MIM या ठिकाणी मैदानात उमेदवार उतरवू शकतो. त्यामुळे इथे मुस्लिम मतांची संख्या लक्षात घेता या मतदारसंघामध्ये लढत ही चुरशीची होईल हे मात्र नक्की आहे. वळी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कुठेतरी देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना रंगणार हे जवळपास निश्चित असलं तरी या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडनं ही अनेक नावं चर्चेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडनं कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहावं लागेल. अभिनेता सुशांत शेलार, खुशीबेन शहा, शायना एनसी अशी अनेक नावं चर्चेत आहेत. पण शिवसेनेने अद्याप त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे येत्या काळात कोण उमेदवार असेल हे पाहायला लागेल. तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकूण 6 मतदारसंघापैकी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलंय ते माहीम मतदारसंघाने. माहीम मतदारसंघात सध्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून सदा सरवेणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच राज्याच्या सक्रिय राजकारणात सामील झाल्याने त्या ठिकाणी ठाकरे गट उमेदवार देणार नाही अशी एक शक्यता वर्तवली जात होती. मात्र ती शक्यता कालच्या यादीने फेटाळून लावली. त्यामुळे निवडणूक कशी रंगते हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. याशिवाय अणुशक्ती नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे विद्यमान आमदार होते. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या मतदारसंघातून आणखीन एक मुस्लिम चेहरा दिला जाईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येऊ शकतो. त्याच्यामुळे तेही एखादा मुस्लिम चेहरा या मतदारसंघातून निवडणुकीला जातील. सायन येथून कॅप्टन सेल्वर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वडाळा येथून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. चेंबूर येथून शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रकाश पार्तपेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर धारावी हा या मतदारसंघातील एक प्रमुख मतदारसंघात आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती प्रभू गिरी देसाई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे महायुतीतून शिंदे गटांचे प्रयत्न सुरू असून शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचं नाव चर्चेत आहे. श्रोतेहो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन गौरी शंकर घाळे, संपादन सुनील कांबळे आणि जीवन भावसार, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि स्मिता दळवी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि रश्मी पाटकर.